jungle. कुरळपमध्ये बिबट्यांची दहशत, 2 करडांचा फडशा, शेतकरी वर्गात भीतीचे सावट. वाळवा तालुक्यातील कोळप येथे गावधरी मळ्यामध्ये बिबट्याने सोमवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घातला. या हल्ल्यात शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या 2 लहान करडांचा, एक पाट व एक पालवे जागीच मृत्यू झाला असून अन्य एक करडू गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुभाष पाटील यांचे गावालगतच घर व शेड आहे. त्यांच्याकडे 6 शेळ्यांचे संगोपन केले जाते. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घराच्या भिंतीचा आधार घेत शेळीच्या शेडमध्ये प्रवेश केला. बिबट्याने इतक्या भीषण पद्धतीने हल्ला केला की एका पालव्याला दोरीसह ओढत जाळीच्या बाहेर नेले. यामध्ये 4 महिन्याची एक पाट आणि एका पालव्याचा जागीच मृत्यू झाला आणि एका करड्याला मानेला गंभीर दुखापत झाली आहे. सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस येताच पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेती आणि पशुपालनावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरीकडे आज सकाळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे ऊसाच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांना जवळच बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. सावधगिरी बाळगत त्यांनी तिथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यामुळे कुरळप गावावर मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू टीमसोबत घटनास्थळी धाव घेतली. मृत जनावरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याने थेट घराला लागून असलेल्या शेडमध्ये शिरून हल्ला केला. कष्ट करून वाढवलेली जनावरे डोळ्या देखत गेल्याने मोठे नुकसान झाले. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी सुभाष पाटील यांनी केली आहे. माझं नाव सुभाष बाळासाहेब पाटील. आम्ही तर गावाची जर राहतो. आज पाटीच्या दरम्यान आमच्या 2 पालवी बिबट्यानं खाल्ली होती. बिबट्याचा बंदोबस्त बघायला करावा. मी शेतकरी आहे. आम्ही शेती आणि या जोडधंद्यावर आमचं चालतं आहे सगळं. आमचं आता आर्थिक नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे बघाने याचा बिबट्याचा बंदोबस्त करावा. ते आता वन विभागाला आम्ही फोन केला आहे. ती माणसं आता येऊन त्याचा पंचनामा करणार आहेत. करून त्याचं काय आम्हाला आर्थिक मदत करावी सरकारनं. ते लहान मुलं बी आहे. ते इथं वस्ती बी आहे. गावा शेजारीच आम्ही राहतो. लहान मुलं आहे. ते आमच्या घरात बी मुलं आहेत 2. बिबट्याचा आता धोका जास्तच वाढलेला आहे. बंदोबस्त करावा.